महाराष्ट्रात किंवा इतर कुठल्याही राज्यात सण कोणताही असो ते साजरे होतात। ते केवळ श्रद्धेनेच नाही तर एकमेकाच्या सोबतीने आणि प्रेमाने। आज जेव्हा देशात ठिकठिकाणी सामाजिक तेढीच्या चर्चा ऐकायला मिळतात, तेव्हा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून माणुसकी आणि ऐक्याचं एक अतिशय सुंदर चित्र समोर आलंय। निमित्त आहे आगामी होळी आणि गुढीपाडव्याचं। शिरपूरमध्ये हिंदू बांधवांच्या या सणांचा गोडवा वाढवण्यासाठी मुस्लिम बांधव अहोरात्र कष्ट करत आहेत। नेमकं काय आहे ऐक्याचं दर्शन पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। धुळे जिल्ह्यातील शिरपूर सध्या येथे लगबग सुरू आहे ती होळी आणि गुढीपाडव्याच्या तयारीची। हिंदू संस्कृतीत गुढीला साखर कंगण आणि गाठी अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा गोडवा तयार करण्याचं काम शिरपूरमधील अनेक मुस्लिम कुटुंबे पिढ्यानपिढ्या अत्यंत निष्ठेने करत आहे। राजकारणाच्या पटलावर भलेही धर्मांच्या नावावर भिंती उभ्या असल्या जात असतील तरी मात्र शिरपूरच्या या गल्ली बोळ्यांमध्ये ह्या भिंती केव्हाच कोसळल्यात। येथील नासिर हलवाई आणि अरबाज शेख यांच्यासारखी अनेक कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून हिंदू बांधवांच्या सणासाठी साखर कंगण बनवण्याचं काम करतात। केवळ होळी किंवा पाडवाच नाही तर दिवाळीत फटाके विक्री असो वा फराळ तयार करणे यातही या बांधवांचा मोठा सहभाग असतो। बदल्यात मुस्लिम बांधवांच्या ईद सारख्या सणांमध्ये हिंदू बांधवही तितक्याच उत्साहाने गोडधोड पदार्थ बनवून सामील होतात। शिरपूरचं हे चित्र आजच्या काळासाठी एक आदर्श वास्तुपीठ ठरत आहे। शिरपूरच्या या साखर कंगणामध्ये केवळ साखरेचेच नाही तर एकमेकांबद्दलच्या आदरांचा आणि प्रेमाचाही गोडवा आहे। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांसाठी शिरपूरचं हे उदाहरण म्हणजे एक चोख उत्तर आहे। माणुसकीचा हाच सुगंध असाच दरवळत राहो हीच न्यूज मराठी 24/7 तर्फे सदिच्छा। नमस्कार मित्रांनो, मेरा नाम है अरबाज शेख। हमारे यहाँ होली के लिए हार कंगन मिलते हैं। जैसे कि अपनी गुड़ी पाड़वा होली, ये इसलिए हम ये माल तैयार करते हैं और हमारा काम लगभग महीने से चालू हो जाता है। और हमारी जैसे दादा, हमारे अब्बू जब से करते आ रहे हम ये काम, तो अभी तक मतलब चल ही रहा है। हमारा माल लगभग नासिक, मुंबई, गुजरात यहाँ तक सेल होता है। मी नासिर हलवाई बाबा नगर येथून बोलतोय। आमचा जे व्यवसाय आहे वडलोपार्टी आहे आणि आमचा माल नाशिक, पालघर, मुंबई, बोईसर इकडे जातो आणि महिनाभर अगोदर आम्ही होळीची तयारी करतो आणि इकडे आमचं सर्व कुटुंब मिळून माल बनवतो आहे। एक महिन्यापूर्वी आमची तयारी चालू झालेली आहे। हिंदू मुस्लिम सणानिमित्त आम्हाला एक महिन्यापूर्वी लई ऑर्डर भेटते आणि साखरेचे भाव वाढल्यामुळे यावर्षी आम्ही 5,000 रुपये वाढवलेलं आहे मालामध्ये।